नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोमटेक मराठी या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, तुम्ही थंबनेल पाहून हा व्हिडिओ पाहायला आला असाल तर एक्झॅक्ट मित्रांनो, आपल्या चॅनलवरती टोटल 2 मिलियन प्लस व्ह्यू हे आलेले आहेत आणि त्या 2 मिलियन प्लस व्ह्यूवरती आपल्याला किती रुपये भेटले हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मित्रांनो। तर ते रुपये कसे भेटले, किती भेटले हे संपूर्ण डीपमध्ये आपण माहिती पाहणार आहोत। या चॅनलवरती तुम्हाला यूट्यूब रिलेटेड व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत मित्रांनो। यूट्यूबवरती व्हिडिओ कसा अपलोड करायचा, टायटल, डिस्क्रिप्शन, टॅग्स हे कसे लावायचं, टोटल सेटिंग्स मित्रांनो या कशा सेटिंग करायच्या असतात याच्यावरती डीपमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहेत मित्रांनो। हे व्हिडिओ मित्रांनो आपल्याला आलेल्या अनुभवावरून अपलोड केले जाणार आहेत। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर मित्रांनो, या चॅनलची अर्निंग पाहण्यासाठी चॅनलवरती निहून दाखवणार आहे की आपल्या चॅनलला टोटल 2 मिलियन व्ह्यूजवरती किती रुपये भेटलेले आहेत हे तुम्हाला मी डायरेक्टली आपल्या चॅनलवरती जाऊन दाखवणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही जर एखाद्या कंपनीमध्ये जॉब करत असाल तर पार्ट टाईम जॉब जर तुम्ही शोधत असाल तर सगळ्यात बेस्ट जॉब असणार आहे मित्रांनो यूट्यूब चॅनल क्रिएट करणं। कारण मित्रांनो, तुम्हाला घर बसल्या तुमच्या पद्धतीने तुमच्या वेळेनुसार मित्रांनो तुम्हाला यावरती काम करता येतं मित्रांनो। पार्ट टाईम जर दुसरीकडे तुम्ही काम शोधत असाल तर सर्वात पहिलं तुम्ही तुमचं एखादं यूट्यूब चॅनल क्रिएट करा आणि चॅनल क्रिएट केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही तुमच्याकडे असलेलं नॉलेज तुमच्या यूट्यूबवरती शेअर करत चला मित्रांनो। जसं तुमचं यूट्यूब चॅनल व्हायरल होईल मित्रांनो तसं तुमच्या यूट्यूबवरती अर्निंग ही होत राहणार आहे मित्रांनो। जेव्हा तुमचं चॅनल फेमस झालं मित्रांनो, तुमचे व्हिडिओ व्हायरल झाले, तेव्हा मित्रांनो इतका पेमेंट तुमच्या अकाउंटला जमा होईल की तुम्हाला एखाद्या कंपनीमध्ये जॉब करायची सुद्धा गरज भासणार नाही आहे मित्रांनो। त्यामुळे सर्वात पहिलं तुम्ही यूट्यूब चॅनल क्रिएट करत असाल तर ॲज अ पार्ट टाईम म्हणून क्रिएट करा मित्रांनो। कारण भरपूर वेळेस असं होतं मित्रांनो, तुम्ही एखादं यूट्यूब चॅनल क्रिएट करता, यूट्यूबच्या काही कम्युनिटी गाईडलाईन्स रूल जे असतात ते कधी तुम्हाला माहिती नसतं। त्यानंतर मित्रांनो काही दिवसानंतर जर तुमच्या यूट्यूब चॅनलवरती काही कम्युनिटी गाईडलाईन्स रूल फॉलो केला नाही तर तुमच्या चॅनलवरती स्ट्राईक येऊ शकतात मित्रांनो आणि त्या स्ट्राईकच्या माध्यमातून तुमचं चॅनल हे डिलीट होऊ शकतं, काही होऊ शकतं मित्रांनो। त्यामुळे सर्वात पहिलं तुम्ही तुमचं यूट्यूब चॅनल क्रिएट केल्याच्यानंतर ॲज अ पार्ट टाईम म्हणून त्याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे। जेव्हा तिथून इन्कम जर चांगला येत असेल तर तुम्ही ती कंपनीचा जॉब हा सोडून तुम्ही फुल टाईम यूट्यूब करू शकता। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आता आपण पाहणार आहोत की माझ्या चॅनलवरती टोटल व्ह्यूज हे 2 मिलियन प्लस व्ह्यू आलेले आहेत आणि त्यावरती इन्कम किती जनरेट झालेला आहे, किती रुपये मिळालेले आहेत हे तुम्हाला लाईव्ह मी दाखवणार आहे। त्यापूर्वी एक गोष्ट क्लिअर करतो मित्रांनो, माझं हे चॅनल सोडून अजून एक चॅनल आहे मित्रांनो, सोम मराठी सपोर्ट या नावाने। त्या चॅनलवरती मी सध्या कंटिन्यू करत आहे मित्रांनो। या चॅनलवरती मी जास्त व्हिडिओ अपलोड करत नाही आहे, पण त्या चॅनलवरती मी जे व्हिडिओ अपलोड करतो आहे त्यावरती भरपूर व्ह्यूज येत आहेत मित्रांनो। त्या चॅनलवरून सुद्धा माझ्या अकाउंटमध्ये पैसे हे येत आहेत। पण मी विचार केला मित्रांनो, यूट्यूब चॅनल कसं क्रिएट करायचं, ज्यामध्ये व्हिडिओ अपलोड कसा करायचा, थंबनेल, डिस्क्रिप्शन, टॅग्स, ज्या काही यूट्यूबच्या सेटिंग्स आहेत मित्रांनो, यूट्यूब चॅनल क्रिएट केल्यापासून ते यूट्यूब चॅनलची पेमेंट आपल्या अकाउंटमध्ये येण्यापर्यंतची प्रोसेस मी आपल्या ऑडियन्सला सांगण्याचा विचार केला। त्या चॅनलसोबतच मित्रांनो या चॅनलवरती सुद्धा मी आता कंटिन्यू व्हिडिओ हे अपलोड करणार आहे मित्रांनो। या चॅनलवरती तुम्हाला यूट्यूब रिलेटेड टोटल व्हिडिओ पाहायला भेटतील मित्रांनो, ज्यामध्ये त्याच्या यूट्यूबच्या सेटिंग कशा असतात या संपूर्ण यूट्यूब रिलेटेड व्हिडिओ असणार आहेत हे आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे मित्रांनो सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि चला तर मग आपण डायरेक्टली आपल्या डॅशबोर्डवरती तुम्हाला जाऊन दाखवतो की आपल्या चॅनलचं अर्निंग, सबस्क्रायबर, व्ह्यू किती आहेत। तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकताय, तुम्ही यूट्यूबवरती आल्याच्यानंतर सिंपली इथे जे आपलं चॅनल लोगो असतो या लोगोवरती क्लिक करायचं आहे आणि या लोगोवरती क्लिक करून मी डायरेक्ट यूट्यूब स्टुडिओ ओपन करून घेतोय मित्रांनो। आता यूट्यूब स्टुडिओ ओपन केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस आहे जो माझ्या चॅनलचा डॅशबोर्ड आहे मित्रांनो। यामध्ये तुम्ही माझ्या चॅनलचे सबस्क्रायबर किती आहेत पाहू शकताय, 11,526 सबस्क्रायबर आहेत मित्रांनो। यामध्ये समरीमध्ये तुम्ही इथे पाहू शकता, मी थोडंसं हाईड करतो मित्रांनो सस्पेन्स कायम ठेवण्यासाठी। हे पाहिल्याच्यानंतर काल एक व्हिडिओ अपलोड केला आहे, तुम्ही पाहू शकताय 1 दिवस 18 तास झालेले आहेत व्हिडिओ अपलोड करून, ज्यामध्ये तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे बना मराठी यूट्यूबर असं सांगण्यात आलेलं आहे। आणि त्यामध्ये थंबनेलमध्ये तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे अट्रॅक्टिव्ह थंबनेल हा बनवलेला आहे। तर आता सिंपली आपल्याला ॲनालिटिकमध्ये यायचं आहे, म्हणजे ज्यामध्ये ॲनालिटिकमध्ये आल्याच्यानंतर संपूर्ण चॅनलचं ॲनालिटिक तुम्हाला इथे दिसणार आहे। तर सिंपली मी ॲनालिटिक या ऑप्शनवरती क्लिक करतो आहे। आता इथे पाहू शकता मित्रांनो, ॲनालिटिक या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर टोटल तुम्ही पाहू शकता युअर चॅनल गॉट 6,204 व्ह्यूज हे 28 दिवसामध्ये आलेले आहेत आणि 28 दिवसामध्ये किती व्ह्यू आहेत 6.2 वॉच टाईम तुम्ही पाहू शकताय। सबस्क्रायबर किती अचीव केलेले आहेत ते पाहू शकतायत आणि
अर्निंगसुद्धा इथे पाहू शकताय। आता सुद्धा इथे अर्निंग हाईड केलेलं आहे, मी तुम्हाला पुढे शो करून दाखवणार आहे मित्रांनो टोटल व्ह्यूवरती किती अर्निंग आलेली आहे। आता हे पाहिलेलं आहे हे 28 दिवसाचं मित्रांनो, मी टोटल तुम्हाला लाईफ टाईमचं दाखवतो मित्रांनो। तुम्ही इथे पाहू शकताय लाईफ टाईम या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता मित्रांनो तुमच्यासमोर टोटल आपल्या चॅनलचे व्ह्यू 2.3 मिलियन व्ह्यू हे आलेले आहेत, ज्यामध्ये तुम्ही पाहू शकताय वॉच टाईम 53,200 म्हणजे मित्रांनो वॉच टाईम चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास वॉच टाईम असणं गरजेचं आहे। पण आपल्या चॅनलवरती टोटल 53,200 वॉच टाईम आहेत मित्रांनो। त्यानंतर सबस्क्रायबर पाहू शकता 11,500 आणि ते एस्टिमेटेड रेव्हेन्यूसुद्धा तुम्हाला दाखवत आहे। हे दाखवण्या अगोदर मित्रांनो आपल्या चॅनलबद्दल थोडीफार माहिती आपण पाहूयात मित्रांनो। आणि या चॅनलवरती मी व्हिडिओ अपलोड करत असताना एक RTचा मी व्हिडिओ अपलोड केला मित्रांनो। RTचा व्हिडिओ अपलोड केल्याच्यानंतर अचानकमध्ये मित्रांनो त्या व्हिडिओवरती एक स्ट्राईक आली मित्रांनो आपल्या चॅनलच्या, आणि एक स्ट्राईक आली डायरेक्ट चॅनल टर्मिनेट करण्यात आलेलं आहे मित्रांनो। खरं तर यूट्यूबवरती 3 स्ट्राईक आल्याच्यानंतर मित्रांनो चॅनल हे टर्मिनेट होतं। पण RTचे जेव्हा फॉर्म निघाले होते मित्रांनो, तेव्हा मी एक फॉर्मचा ऑनलाईन ॲप्लिकेशन कसा करायचा याच्यावरती व्हिडिओ बनवला होता। पण तो व्हिडिओ मित्रांनो मी ऑनलाईन स्क्रीन रिकॉर्डिंगची जे ऑनलाईन वेबसाईट त्या वेबसाईटवरून मी रेकॉर्ड केला होता, त्यामुळे कदाचित असं झालं असू शकतं मला असं वाटतं मित्रांनो। ते अपलोड केल्या मित्रांनो चॅनल आपलं मित्रांनो टर्मिनेट झालं, आणि टर्मिनेट झाल्याच्या नंतर मित्रांनो 2-3 महिन्यानंतर आपण एक दुसरं चॅनल ओपन केलं, ज्याचं नाव सोम मराठी सपोर्ट असं ठेवण्यात आलं मित्रांनो। आणि त्या चॅनलवरती कंटिन्यू केल्याच्यानंतर मित्रांनो तो चॅनल मॉनिटाईज पण झालं। पण ते मॉनिटाईज करत असताना मित्रांनो या चॅनलकडे पण माझं लक्ष होतं, त्यामुळे मी यूट्यूब टीमला मित्रांनो ट्विट केला, मेल केला। हे झाल्याच्या नंतर मित्रांनो काही दिवसांनी आपल्याला मेल आला, आणि त्या मेलमध्ये सांगण्यात आलेलं आहे चुकून आमच्याकडून तुमचं चॅनल हे डिलीट झालेलं होतं असं सांगण्यात आलं, आणि तुमचं चॅनल हे आम्ही तुमच्या हवाली करतोय असं सांगण्यात आलं। आणि तेव्हापासून मित्रांनो आपलं हे सुद्धा चॅनल चालू झालं मित्रांनो। आणि त्यावरती एक महिन्यापर्यंत मी व्हिडिओ टाकलो मित्रांनो, आणि हे चॅनलसुद्धा मॉनिटाईज झालं। म्हणजेच आपले दोन्ही चॅनल मॉनिटाईज आहेत मित्रांनो। पण त्या चॅनलवरती जे नवीन सोम मराठी सपोर्ट या नावाने ओपन केलं होतं त्यावरती मी कंटिन्यू करत गेलो मित्रांनो, कारण त्यावरती मित्रांनो व्ह्यूज हे जास्त येतात। चॅनल सध्या व्हायरलमध्ये आहे, चॅनलच्या व्हिडिओवरती व्ह्यू हे जास्त येतात, त्यामुळे इकडं या चॅनलवरती मी लक्ष देत नव्हतं मित्रांनो। आता या चॅनलवरती यूट्यूब रिलेटेड व्हिडिओ टाकण्याचा विचार केलेला आहे मित्रांनो, कारण आता यावरती सुद्धा आपल्याला पाहायचं आहे की आता किती अर्निंग आहे, आणि आपल्याला 1-2 महिन्यानंतर किती अर्निंग होणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला लाईव्हमध्ये दाखवणार आहे। त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर आता इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो 2 मिलियन टोटल व्ह्यूज आहेत, तर त्यासाठी तुम्ही एस्टिमेटेड रेव्हेन्यू पाहू शकता $34 हे जमा झालेले आहेत। तर हे $34 का जमा झालेले आहेत हे मी क्लिअर करतो मित्रांनो। तुम्ही लगेच नर्वस व्हायचं नाही आहे मित्रांनो की एवढे व्ह्यूज आणि एवढेच डॉलर जमा झालेले आहेत, तर तसं नाही आहे मित्रांनो। जेव्हा आपलं चॅनल मॉनिटाईज व्हायच्या अगोदर मित्रांनो, टर्मिनेट होण्या अगोदर मित्रांनो आपल्या चॅनलवरती असे काही व्हिडिओ होते मित्रांनो, गाण्याचे व्हिडिओ अपलोड करण्यात आलेले होते मित्रांनो, दुसऱ्याचे गाणे होते, आणि ते व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करण्यात आलेले होते। आणि तो एक व्हिडिओ असा होता तो मिलियनच्या वर गेला होता मित्रांनो मॉनिटाईज होण्या अगोदर, त्यामुळे ते व्ह्यू इथे दाखवत आहेत मित्रांनो। जेव्हा मॉनिटायझेशनसाठी मी माझं चॅनल अप्लाय केलं मित्रांनो, त्याच्या अगोदर तो व्हिडिओ मी डिलीट केला होता, व्हिडिओ डिलीट केला, पण मित्रांनो ते व्ह्यू अजून इथे दाखवत आहेत, त्यामुळे इथे टोटल 2.3 मिलियन व्ह्यूज हे दाखवत आहेत। आणि जेव्हा माझं चॅनल मॉनिटाईज 1 वर्ष झालं मित्रांनो मॉनिटाईज होऊन, त्यावरती मी कंटिन्यू करत नाही आहे, व्हिडिओ हे अपलोड करत नव्हतो मित्रांनो, त्यामुळे $34 इथे दाखवत आहेत मित्रांनो। आता हे $34 तुम्हाला आज पाहायला भेटतात मित्रांनो। आता इथून मी तुम्हाला कंटिन्यू आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करणार आहे, आणि येणाऱ्या 1-2 महिन्यातसुद्धा तुम्हाला किती अर्निंग जमा झालेलं आहे, किती रुपये जमा झालेले आहेत हे तुम्हाला लाईव्ह येणाऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे। यूट्यूब रिलेटेड व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जाणार आहेत, त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।